आपल्या बोटीला किती मली आहे तुम्हाला मागाशी किती गादलेली वाटत होती, आता साफ होती. तर मित्रांनो बघू शकता बोटीला पूर्ण कलर आला आणि आपल्या हाताला पण लागला. तर नमस्कार मित्रांनो, आजचा तिसरा दिवस. आज आपण चाललोय बोट सोलायला. म्हणजे आपली बोट बरेच दिवस सोडलेली नाही, साफसफाई करायच्या बोटीची. तर आजची तारीख आहे 3 आणि चाललो बोट सोलायला आम्ही पूर्ण आमची टीम. म्हणजे नाकवाची पोरा, मी, भागी, मला इतक्यातून वायपूर आता डायरेक्ट बोटी जाणार आहोत इथून. सिद्धू इकडे बघ, बघा एक मोठी बोट आहे. पण हागे नाही आपली ही बोट, हिला गादली बघा किती. ती पूर्णपणे आता क्लिअर करून तिला कलर वगैरे करायचा आहे मस्त बघी. आपला छोटा फायबर हे आपला रुद्राक्ष कोलीबाबाच्या लोबोवाला, आणि हे आपल्या बंदरातले बोटी. जस्ट आता तिकडे जाऊ ना पागे बांधायचे बोटीचे आणि मग कचोरी वगैरे घेऊन तिला स्टँडवर बसवायची एकदम मस्त वगैरे आणि चोलायची. ते सिद्धू वगैरे आहेत ना दोघीची कावी करतायत, म्हणजे पावरीची. हे लाकूड आहे ना त्याच्यावरती बोट राहणार आपली. हे जरा मालक किक मार. मित्रांनो पाणी तिथपर्यंत होता, पाणी आता खाली गेलाय आणि बोट आपली जमिनीवर सुकली आहे. तर तिला आपण सोलायला सुरुवात करू. सिद्धू आणि मी आहे आणि बबलू आणि गैनीओम यायचे आहेत. तसं आम्ही दोघजण सुरुवात करतोय. तसं पाणी एकदा खाली गेलं इथनं पूर्णपणे असं आहे ना पाणी खाली जाईल. सिद्धू गेला तर दाखवतो. तर बघू शकता हे बघा, हे पूर्णपणे आहे ना शेवल आली, म्हणजे ती पूर्णपणे अशी मलीच्या आमुले शेवल आली आहे आणि खाली खडपूर सुद्धा असेल. ते अजून पाणी ओढल्याशिवाय दिसणार नाही. सिद्धू कसा चोलतो शेवल करतो खुरप. हा यशने उरी मारलाय. हे भिजवू नको रे मला पण चलू जायचं आहे. तर काही ठिकाणावर दाखवतो पूर्णपणे किती शेवल आहे ती. जवळपास आपण 3 महिने चालतोय ना. तर 2.5 महिन्याला सिद्धू बोलतोय. 2.5 महिन्यानंतर आपण चोलतोय बोटीला. बघा त्या साईडची पण दाखवतो. ह्या साईडला जरा कमी असेल कारण ह्या साईडला रापण वगैरे असते मारलेले. बघा पूर्ण बंदीला कलर वगैरे होईल. आणि बघू शकता आपल्या बोटीला किती मली आहे. तुम्हाला ही चोलाच्या अगोदरचा फोटो दाखवतो, नंतर मग परत एकदा दाखवतो की चोलून कलर वगैरे मारून झाल्यानंतर. त्या साईडने आपण तिला साफ करणार आहोत. यश मित्रांनो जसा जसा पाणी खाली होते तसं आपण चोलतोय. जे बघा तार आहे आणि खुराप नाही आणि इथपर्यंत साफ झाली. बघा मागाशी किती गादलेली वाटत होती, आता साफ होती. आतमध्ये बघूया ते सगळं चोलायचं आहे. इथे पंखा यश काय यश गाणे बोलतोय. तर हे बघा आम्ही चोलतोय त्यामुळे पूर्ण काय व्हिडिओ करायला भेटणार नाही. पाण्यातलं आहे ना, कारण का आपल्याशी गोप्रो नाही. रिस्क आहे माझी, रिस्क मोबाईल वापरायची रिस्क. बबलू आता याच्या आतमध्ये ना पूर्ण असा जायला गेला पूर्णपणे आतमध्ये. इकडे सिद्धू पण चोलतोय. सिद्धू पण इकडे चोलतोय. बबलू आणि तिकडे सिद्धू. आणि आता साधारणतः आपल्या अर्धी बोट चोलून झालेली आहे. आजच्यापेक्षा आता जरा चांगली दिसते ना. मग अशी पूर्णपणे शेवाल दिसत होती.
आता समोरची शेवाळ काढली, आता बाकीची आतमध्ये शेवाळ आहे ती काढूच पूर्णपणे. आणि इथे पाणी आहे ना आता तो पूर्णपणे सुकून जाईल, म्हणजे आपल्याला कलर सुद्धा लावायचा आहे तिकडे. इकडे आपला बोटीचं नाव म्हणजेच गजगौरी नाव आहे बोटीचा. त्याच्यात उलटा दिसतंय का मित्रांनो. आता मी आतमध्ये जातो चोलायला, म्हणजे बोटीच्या पूर्णपणे पाण्याच्या आत. ते यश दाखवेलच, हा यश बघा दाखवेल तुम्हाला. गेलो का तर बघा मी आत चाललो आता. कसा कसा तर मित्रांनो, आमचा लय डेंजर काम असतो, पूर्णपणे आत जायला लागतं. मग त्याला स्वतःच्यावर आत्मविश्वास घेऊन आतमध्ये जायला लागतं, कारण का बोटीचा तोल हा लाकडावर असतो ना. मग अशी लाकडा बांधला त्यावर. आता सुकल्यावर तो दाखवतोच. तर अजून आता काय चोरी नाही, अजून अर्धी साईड झाली, अजून पूर्णपणे आज जायचं आहे, अजून पाणी ओटेल. तर आम्ही आता सिद्धू, मी, बबलू बोट सोलून झाली आमची, होऊ शकता पूर्णपणे बोट सोडला. आतमध्ये पण दाखवतो तुम्हाला बघा. आता हिला फक्त कलर करायचा बाकी आहे, जेणेकरून ती चांगली दिसेल एकदम भारी. आता मकर संक्रांत सुद्धा येत आहे ना, त्यासाठी त्याची तयारी चालू आहे ही. बघा आतमध्ये, बघा आतमध्ये कसा आहे ते बघा, आतमध्ये बघा कसा आहे ते. पूर्णपणे चोलून क्लीन केलेली आहे. आता आपला अंग धुवायला जायचं आहे तिकडे, आणि बाकी कलर करायचा नंतर दाखवतो थोड्या वेळात, बघत राहा तुम्ही. म्हणजे ज्या बोटीला जे कालू येतात ना, घोणस वगैरे, ती या आम्ही फोडतो. म्हणजे ही तार याने चोलतो आणि लोखंडाचे बनवलेले आहेत जुगाड, त्याच्या याने खुरपणीने काढतो. आणि आता मित्रांनो बोट बीट चलून झालेली आहे. आता जरा वेळ सुकायची वाट होते बोटीची. बोट सुकली, तिला कलर लावायचा आणि आपण घरी जायचा, फोटो सुकून जाईल. गमेल आहेत, तो कलर आहे तो मिक्स करायचा आहे. आणि या गमेलाचा कलर घेऊन या रोलरच्या सहाय्याने त्याला बघा. त्या कलरचं नाव दाखव रे. मोगेंबो नाही, मोगेंबो मोगेंबो नवीन डब्बा. त्यातला व्हाईट कलर टाकायचा, जेणेकरून तो पसरत जाईल. हे कुठला आहे? मोगेंबो, हे बी मोगेंबो आहे. कलर झाला. बोट पूर्णपणे पाणी खाली गेलेलं आहे. मग अशी आपल्याला इथे पाणी इथपर्यंत होतं, असा पूर्ण खाली गेला आणि कलर लावायला सुरुवात झालेली आहे. काय कानकात नाही, मी घेतो कलर लावायला आता. का कशी चकाचक दिसायला लागली. एका साईडची दोघा गेले अजय. हा कलर मित्रांनो, कलर मारायचा स्टार्ट झाला आणि कलर सुकतो म्हणून फटाफट फास्ट लावून घेतला. बघू शकता आता बोटीचा लुक कसा दिसतोय तो. अजून खाली लावायचा आहे, त्या साईडला पण लावायचा आहे. साधारणतः आम्ही एक डबा संपवला, म्हणजे एकाच लिटर संपवलं. टोटल बोटीला 2 ते 2.5 लिटर पेट्रोल हे लागते, कलर लागते. तर लुक बघा, पहिल्यापेक्षा मस्त लुक झालेला आहे आता बोटीचा. त्या साईडचा पण तुम्हाला दाखवतो. आणि ही दर 2 ते 3 महिन्यानंतर प्रोसेस चालू असते, जेणेकरून बोट चांगली दिसावी आणि बोट जास्त पळते, जेणेकरून त्याच्या खाली कचरा वचरा नसता, म्हणजे की जास्त बोट पळते. ह्या साईडला मारायचं आहे, ह्या साईडला गैनीमामा आतमध्ये मारला पुसून घेते तोपर्यंत, जेणेकरून कलर लागेल. हिचा लुक बघा ह्या साईडला, आणि तोच लुक ह्या साईडला बघा. ह्या साईडला कलर मारलेला, म्हणजे त्या साईडचा कलर बाकी आहे. तर दुसरा डब्बा फोडतात तिथे तोपर्यंत. व्हाईट कलर मध्ये कलर मारला ना, तो कलर असा दिसतो.
असा असा आणि तसा असा. बघू शकता आमचा फायनली कलर लावून सुद्धा झालेला आहे. आणि आता बोटीचा लुक दाखवतो तुम्हाला कसा दिसतो तो. हे बघा पूर्ण लुक चेंज. तर मित्रांनो बघू शकता बोटीला पूर्ण कलर आला आणि आपल्या हाताला पण लागलायचं असं ते. चला काय नाही प्रॉब्लेम, धावून होतील, डिझेलने धावून जातील. तर आपल्या बोटचा पूर्ण लुक चेंज झाला आहे. आता या साईडला कलर बघा, त्या साईडला कलर बघा, आणि आमची त्यांची अवस्था बघा, सिद्धूची अवस्था बघा. पूर्ण चिखलातला महाकाला लागतं इथे. हे पण जवळपास बोटीचा पूर्णपणे काम आटपलं आहे. आता हिचा बोट सुकली, कलर सुकला, पाणी भरला की बोट नेऊन आपल्या जागेवर जाणार पार्किंगला. अजून पाणी बघा किती चिक्कार खाली गेलाय, चिक्कार खाली. आणि व्हिडिओला करतो इथे समाप्त. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.